तेव्हा स्वाभाविक हा आहे की तुमचा अजेंडा नेमका काय या महाराष्ट्राला, का महाराष्ट्राने हा महाराष्ट्र तुमच्या हाती सोपवावा? एक तर नेतृत्व हे महाविकास आघाडीचं मिळून असेल, पहिला मुद्दा. आमच्या पक्षाचा चेहरा अर्थातच हे आदरणीय पवार साहेबच कालही आहेत, आजही आहेत आणि उद्याही राहतील. आणि हा पक्ष कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या विचारांनी आणि काँग्रेसच्या विचारांनी पुढे चाललेला आहे. हे पहिली बेसलाईन. आणि अर्थातच पुढे लोकांनी आम्हाला मतदान का करावं, त्याचं कारण असं की आत्ताचं जे सरकार आहे किंवा महाराष्ट्राची जी परिस्थिती आज झालेली आहे, मग ती आर्थिक असेल, सामाजिक असेल, वैचारिक असेल, ह्या सगळ्यामध्ये दुर्दैवाने ह्या आत्ताचं जे सरकार आहे ते पूर्णपणे महाराष्ट्राला निराश करणार आहे. आणि आमचा अजेंडा त्यांना टीका करणं फक्त नाही आहे, पण महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम दर्जाचं शिक्षण आणि उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा हा एक खूप मोठा अजेंडा घेऊन आम्ही पुढे काम करणार आहोत. आणि महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचाच राज्य आहे आणि अनेक उपक्रम महाराष्ट्राने असे केलेले आहेत ज्यांनी देशाला दिशा दिली आहे. म्हणजे मी एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देते की स्वच्छतेचं जेव्हा उदाहरण येतं तेव्हा सगळ्यांना असं वाटतं की ह्या सरकारने दिल्लीतल्या सुरू केलं आहे, पण ह्या राज्यामध्ये, या देशामध्ये 25 वर्षापूर्वी कैलासवासी आर पाटलांनी स्वच्छतेचा उपक्रम गाडगे बाबा महाराजांच्या नावाने सुरू केला. आणि अनेक क्रांती, म्हणजे महिला आरक्षणाचं बिल आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना या देशात जेव्हा राजीव गांधी साहेब आणि आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये पहिलं राज्य ज्याच्यात महिलांना आरक्षण मिळालं आणि महिला मोठ्या संख्येने निर्णय प्रक्रियेत आल्या ते महाराष्ट्रात राहिले. त्याच्यामुळे सामाजिक परिवर्तन आणि मला असं वाटतं की पुढचा जो महाराष्ट्र असेल तो समतेचाच महाराष्ट्र असला पाहिजे. आणि महिला सुरक्षितता किंवा नागरिक सुरक्षितता, नुसतं महिला मी म्हणणार नाही, महिलांची तर सुरक्षितता असलीच पाहिजे, पण त्याच्याबरोबर नागरिक सुरक्षितता जो आज राज्यामध्ये जो विस्कळीतपणा मला दिसतो. म्हणजे मी लहानाची मोठी झाले तेव्हा ह्या देशातले सगळ्यात चांगले पोलीस हे महाराष्ट्राचे आहेत. मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आजही आहे. प्रॉब्लेम पोलिसांमध्ये नाही आहे, प्रॉब्लेम मंत्रालयामध्ये आहे. खूप महत्वाचा मुद्दा मांडला. महाराष्ट्रानं आजवर देशाला दिशा दिली असं म्हणतात, त्याच्यातलं एक महत्वाचं तुम्ही सांगितलं की पहिलं महिला आरक्षण कुठं मिळालं तर ह्या महाराष्ट्रात मिळालं. आणि स्वाभाविक पवारसाहेबांचा त्याच्यात सिंहाचा वाटा आहे, हे कोणी नाकारणार नाही. पण आपल्याला हे सुद्धा नाकारता येणार नाही की इतकं पुरोगामी राष्ट्र असलेलं महाराष्ट्र एकही महिला मुख्यमंत्री देऊ शकलं नाही. ही खंत आहे का? नाही, मला खंत वाटत नाही. कारण का जितका तुम्ही आयुष्यात कुठल्याही पदा, म्हणजे तुमची कंपनी, मी तुमच्याबद्दल म्हणत नाही, महाराष्ट्र म्हणून. नाही, महाराष्ट्रातच सांगते मी. तुमच्या चॅनल असेल किंवा कुठलीही जबाबदारी जेव्हा असेल तेव्हा जितका आपण आयुष्यात वरती जातो ना तितका तो बार नॅरो होत जातो, लहान 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 होत जातो एक तर. आणि त्याच्यामुळे जितकं ते नॅरो होतं त्याच्यात तुम्ही जेंडरमध्ये नाही अडकू शकत, त्याला कर्तृत्वच लागतं. मग महिला असू दे किंवा पुरुष, महाराष्ट्राचा किंवा कुठल्याही राज्याचा मुख्यमंत्री असाच असावा जो कर्तृत्वान असेल आणि स्वाभिमानी असेल आणि दिल्ली समोर झुकणार नाही आणि स्वतःच्या कर्तृत्वावर राज्य पुढे नेईल आणि देशात एक नंबरचं राज्य करेल, असाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात असावा. मग तो पुरुष असू दे किंवा महिला, माझ्यासाठी काही फरक पडत नाही. मला कळलं तुम्हाला काय म्हणायचंय, पण मुद्दा ताई हा पण आहे ना की जेव्हा आज लाडक्या बहिणींची इतकी सगळी चर्चा, लाडक्या बहिणींच्या आरक्षणाबद्दल तुम्ही बोललात, मग का असं असू नये की या महाराष्ट्राचं नेतृत्व एका महिलेनं करावं? लोक ठरवतील ना. ही सशक्त लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये लोक ठरवतात शेवटी नेता कोण होणार, हा पहिला मुद्दा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही म्हणला लाडकी बहीण योजना. लाडकी बहिणी लाडक्या कधी झाल्या? जेव्हा महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आले 48 पैकी, तेव्हा बहिणी लाडक्या झाल्या. लोकसभेत बहिणी लाडक्या नव्हत्या. ठीक आहे, आपण म्हणू की राजकीय त्याच्यासाठी केलं असेल, पण साधारणपणे एक मुद्दा सातत्यानं उपस्थित केला जातो ताई की जेव्हा ही परिस्थिती येते
वेळ येते. कालचं तुमचं स्टेटमेंट होतं, राष्ट्रवादी काँग्रेसला संधी असताना सुद्धा मुख्यमंत्रीपद घेतलं जात नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेले शरद पवार साहेब या महाराष्ट्राचे अनेक वेळा मुख्यमंत्री राहिले. 38व्या वर्षी ते मुख्यमंत्री होते या महाराष्ट्राचे. पण जेव्हापासून त्यांनी स्वतःचा पक्ष केला, त्यांचा पक्ष का इतका बॅकफुटवर मुख्यमंत्री पदासाठी? बॅकफुटवर नाहीये, प्रॅक्टिकल होता मी. एकतर जेव्हा जास्त निवडून आले होते, जो आरोप आदरणीय पवार साहेबांवर केला होता तो सगळ्या नेत्यांना विचारूनच निर्णय झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय पवार साहेब हे असे नेते आहेत, गेले 6 दशकं ते महाराष्ट्रात, असं कधीच कोणी म्हणू शकणार नाही की पवार साहेबांनी आम्हाला वेळ दिला नाही किंवा आम्ही गेलो आणि अपॉइंटमेंट मिळाली नाही. राज्यात नाही, देशात सगळ्यांना माहिती आहे की सकाळी 7:30-8 वाजता त्यांच्या घरी गेलं तर 9:30 पर्यंत 2 तास ते कुठेही देशात असले तरी बिना अपॉइंटमेंटचे सगळ्यांना भेटतात. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि त्यानंतर ज्या काळाचा उल्लेख वारंवार केला जातो की 2004 साली तो एक सामूहिक निर्णय पक्षाने घेतला होता की जास्त मंत्रालय घ्यायची का एक मुख्यमंत्रीपद घ्यायचं. त्यामुळे जास्त नेत्यांना काम करायची संधी मिळण्यासाठी एक सामूहिक निर्णय तेव्हा पक्षातल्या सगळ्या नेत्यांनी एकत्रपणे घेतला. आणि बॅकफूट असं नाही, आमचं म्हणणं आहे की वी आर अ गुड टीम प्लेअर. आम्ही टीममध्ये एकत्र काम करणारे लोक. त्याच्यामुळे आमच्यासाठी पद महत्त्व नाही आहे, आमच्यासाठी सेवा महत्त्वाची आहे. आज महाराष्ट्रातला एक स्थिर पुरोगामी विचाराचं सरकार असणं जास्त गरजेचं आहे. मग जो मुख्यमंत्री होईल त्याच्याबरोबर आमची काम करायची तयारी आहे. पण अशी चर्चा होती की 2019ला एक संधी होती राष्ट्रवादी काँग्रेसला, 2.5 वर्ष उद्धव ठाकरे, 2.5 वर्ष तुम्ही, अशी काही संधी होती, असं काही होतं? नाही, कसं असतं, एक तर जेव्हा आपण राजकारण करतो ना तेव्हा ज्या इंटरनल मीटिंग्स असतात ना त्या व्यासपीठावर बोलायच्या नसतात. आदरणीय पवार साहेब यशस्वी का आहेत, अनेक वेळा मुख्यमंत्री का झाले, केंद्रात मंत्री का झाले, किंवा काँग्रेसचे जुने नेते सगळे सिनियर सगळे कमी बोलायचे आणि त्यांचं पोटही होतं मोठं. आणि ह्या गोष्टी आम्ही अनेक वर्ष दिल्लीत राहून कळलेल्या आहेत आम्हाला की सगळ्या गोष्टी काय मनात आलं म्हणून बोलायच्या नसतात. म्हणून आपण खोटं बोलत नाहीये, पण काही उपजातपणे काही गोष्टी पोटात ठेवायच्या हे एकतर महिलेला कळतच असतं. आणि त्यातून तुम्ही राजकारणात असला तर यशस्वी व्हायचं असेल तर कमी बोललं तर जास्त यश मिळतं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही बातमी देणार नाहीयेत असं सांगताय. पण आता ठीक आहे, 2019ला काय झालं माहित नाही, पण ज्यावेळेस आज शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेस हे दोघंही दावे करतायत या रेसमध्ये आम्ही नाहीयेत, हे सांगणं मोरलवर नाही हे करणार? नाही, अजिबात नाही. आम्ही सेवेसाठी राजकारण करतो, पदासाठी करतच नाही. त्याच्यामुळे जर काँग्रेस किंवा शिवसेनेला एखादं पद हवं असेल आम्ही हॅपीली देऊ, त्यांना काय अडचण आहे. आम्हाला राज्य आमचं महत्त्वाचं. पण राजकारणात एवढं संत कसं काय कोणी? त्याला संत म्हणत नाहीत. आपला पहिला देश, मग राज्य, मग पक्ष, मग पद, त्याच्यानंतर कुटुंब, या ऑर्डरमध्ये आम्ही काम करतो. हे आमच्यावर झालेले कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. ताई, ज्या वारशातून तुम्ही आलात ना तो वारसा या महाराष्ट्रातला वटवृक्ष आणि देशाचा वटवृक्ष. मला एक प्रामाणिक उत्तर तुमच्याकडून हवं. मी थोडं पर्सनल तुम्हाला विचारतोय. शरद पवार यांची लेक म्हणून जगणं आणि स्वतःचं नेतृत्व निर्माण करणं किती चॅलेंजिंग आहे बरं? माझं आयुष्य चॅलेंजिंग अजिबातच नाहीये. कसं शरद पवार यांच्या सावलीमध्ये उभं राहून आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करणं हे चॅलेंजिंग आहे, सोपं आहे? हो, अगदी सोपं आहे. कारण एकतर माझ्या आई वडिलांनी माझ्यावर कधीच, आणि ह्याचं क्रेडिट जेवढं माझ्या वडिलांना जातं तेवढं माझ्या आईलाही जातं, की त्यांनी त्यांची जी स्वप्न होती ती माझ्यावर कधीच लादली नाही. त्याच्यामुळे मी माझं आयुष्य जगते. म्हणजे आता तुम्ही विचार करू, माझ्या वयाला आदरणीय पवार साहेब 1 नाही 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, डिफेन्स मिनिस्टर होऊन गेले होते. मग मला तर असं वाटलं पाहिजे की आपल्या आयुष्यात काहीच झालं नाही. असं नसतं. प्रत्येकाने आपलं आयुष्य आपलं जगायचं असतं, आपल्या टर्म्सवर, आणि आपली स्वप्न असतात. त्यांनी त्यांची स्वप्न माझ्यावर कधीच लादली नाही. त्यांची स्वप्न त्यांची स्वप्न, माझी स्वप्न माझी स्वप्न. ताईंचं स्वप्न काय? मला अर्थातच माझी खूप वर्षाची इच्छा आहे की कधीतरी मधु दंडवतेंसारखं किंवा CD देशमुखांसारखं माझं नाव त्या पार्लमेंटच्या बेस्ट पार्लमेंट म्हणून त्या वॉलवर असावं. तुम्ही कायम पार्लमेंट बद्दलच स्वप्न बघता, विधानसभेबद्दल कधी स्वप्न बघत नाही? कधी खरं तर
संघटना आमची एक असताना कामाचं विभाजन झालं होतं. पण दिल्लीतलं सगळं काम मी बघायचं हम्म. आणि महाराष्ट्रातलं जयंतराव, अजित पवार या सगळ्यांनी मिळून करायचं. आणि त्याच्यामुळे अनेक वर्ष गेली, 18 वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांच्या विश्वासाने, प्रेमाने आणि आशीर्वादाने मला दिल्लीला जायची संधी मिळाली. आणि आता आजही मी दिल्लीलाच काम करते आणि पक्षामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये टॅलेंटची कमतरता नाही. पण आता मुंबई तुम्हाला बोलवतीये असं नाही वाटत? कारण आता पक्षाला तुमची जबाबदारी आहे. दादा होते तोपर्यंत हे विभाजन होतं, तुम्ही दिल्लीत होता, दादा इथं होते. पण आज परिस्थिती अशी आहे, कार्यकर्त्याची मागणी, पक्षाची गरज, ह्या सगळ्या गोष्टी आहेत की आता तुम्ही पक्ष ताब्यात घेतला पाहिजे. ती भूमिका मांडली गेली त्यावेळेस. मग असं मेसेज जात नाही का की ताई भूमिका घ्यायलाच तयार नाहीये, ताई ती जबाबदारीच घ्यायला तयार नाहीयेत? एकतर पक्ष ताब्यात वगैरे हे माझ्या मनात पण येत नाही. हे सामाजिक काम आहे. आम्ही सेवेसाठी येतो, पॉलिसी मेकिंगसाठी येतो. एक दुसरं, पक्षामध्ये अनेक चांगले लोक आहेत ज्यांनी महाराष्ट्रात काम केलंय आणि पक्षासाठी, राज्यासाठी खूप काम केलेलं आहे. त्यामुळे एक टीम म्हणून आम्ही काम करतो. त्याच्यामुळे हा पक्ष कुणाची मक्तेदारी म्हणून चालत नाही. आणि माझं असं म्हणणं आहे की जबाबदारी तुमची एवीच दाखवत होती की मी किती जबाबदारी आहे. मलाही वाटलं अरे बापरे, आपण एवढी जबाबदारी घेतली, असं एवी तुम्ही दाखवली. त्याच्यामुळे मी जबाबदारी घेत नाही असं कधीच कोणी म्हणू शकत नाही. पण ॲट द सेम टाइम मी इतकी पण स्वभावाने कॉम्पिटिटिव्ह नाही आहे की आपल्याला हे हवंच आहे. माझ्यासाठी चांगलं पॉलिसी करणं आणि मी राजकारणात कशासाठी आले ह्याच्यात माझ्या मनात पूर्ण क्लॅरिटी आहे. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी मी राजकारणात आले. मग कुठल्या पद्धतीने तो करू शकतो, तो आपला रस्ता आपण ठरवायचा असतो. महाराष्ट्रात संधी मिळाली तर? आता ते काळच ठरवेल ना. आता इथे पाऊस पडला तर मी काय करीन या हॉलमध्ये? नाही, पाऊस खूप पडला तर गोष्टी मी आहेत. इथून तिकडे जाईन. नाही, मग छत्री उघडीन नाही उघडीन काय असं नसतं. ही मला हे दुर्दैव असं वाटतं की सगळ्यांना वाटतं राजकारण म्हणजे पद. ह्या मेंटॅलिटीमधून आपण बाहेर पडलं पाहिजे. राजकारण म्हणजे सेवा, पद नाही. ठीक आहे, खूप महत्वाचं तुम्ही सांगितलं. पण एक मला तुम्हाला पर्सनल प्रश्न विचारायचा आहे. पाहिजे तेवढे विचारा. पवार साहेबांनी तुम्हाला दिलेली बेस्ट कॉम्प्लिमेंट कुठली राजकारणातली? की पवार साहेब असं म्हणाले की येस, वेल डन? साधारणपणे तुम्ही मराठी आहात त्याच्यामुळे तुम्हाला कळेल हा. मी काय म्हणते. साधारण मराठी घरांमध्ये मुलांचं कौतुक होतच नाही आणि आमच्या आता अजिबातच नाही. आमच्या घरात भाषण झाल्यानंतर हा. जर पवारसाहेब काहीच नाही बोलले याचा अर्थ आपलं भाषण चांगलं झालं. हा. आणि घरात पाऊल शिरलं न शिरलं हा शब्दाच्या ऐवजी तो शब्द तू वापरायला जास्त योग्य झालं असतं, म्हणजे समजायचं भाषण ऐकलेलं आहे त्यांनी आणि ही आपली चूक झालेली आहे. हा. माझे आई वडील कधीच असं म्हणत नाहीत. म्हणजे माझे धाकटे बंधू आहेत अभिजित आणि मी नेहमी असतो की नशीब आपलं की आपल्याला स्वतःमध्ये काहीतरी आत्मविश्वास आहे. कारण का आई वडिलांचं ऐकलं असतं तर आम्ही रोज मला वाटतं रडतच बसलो असतो की आपल्यात कुठलाच चांगला गुण नाहीये. पण साधारण तुम्ही बघा मराठी घरात फार कमी कुटुंब अशी असतात जे मुलांचं खूप कौतुक करत असतात. त्याच्यामुळे मला असं वाटते मराठी फॅमिलीमध्ये असतं, असं कुटुंबांमध्ये असंच असतं की तुझ्यात काय कमतरता आहे हे सांगण्यात आई वडिलांना जास्त आनंद मिळतो चांगलं काही सांगण्यापेक्षा. पण संसदपटू ठरलात तुम्ही, त्याच्याबद्दल कधी कॉम्प्लिमेंट असं नाही, पण मी तुम्हाला गंमत म्हणूनही सांगते हा. की मला आठवतं एकदा जेव्हा मी त्यांना असाच एक प्रश्न विचारला होता की तुम्हाला असं कधीच तुम्ही मला काहीच करण्यासाठी पुश का नाही करत की वर्गात पहिली आलीच पाहिजे, पोहण्यात पहिली आलीच पाहिजे, बॅडमिंटन म्हणजे हे सगळे खेळ मी खेळायचे म्हणून की बॅडमिंटन चॅम्पियन तू झालीच पाहिजे किंवा हे तू केलंच पाहिजे, असं तुम्ही का नाही सांगितलं? किंवा वर्गात पहिली येणं किंवा असं का तुम्ही की नाही 80% नाही पुढच्या वेळेस मला 90 पाहिजे. त्यांनी मला असं सांगितलं होतं जेवढी बुद्धिमत्ता असते ना सुप्रिया तेवढेच मार्क पडतात. म्हणलं ठीक आहे आपली बुद्धिमत्ता एवढीच आहे ठीक आहे झालं. आणि मला साधारणपणे 80-85% मार्क पडायचे. घरी आले की चला ठीक आहे मार्क पडले, आयुष्य चाललंय पुढे. आणि त्यानंतर ज्यावेळेस पार्लमेंटमध्ये माझा नंबर पहिला आला तेव्हा मला अजूनही ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर आहे. बाबा ऑफिसमध्ये बसले होते, पुस्तक वाचत होते आणि मी उशिरा घरी गेले त्या दिवशी कारण का चाललं होतं पार्लमेंटमध्ये. आणि जेव्हा माझा नंबर लागला ना तेव्हा मी 3 वेळा चेक केला
कारण का मला माहिती होतं की जेवढी बुद्धिमत्ता असते तेवढेच मार्क पडणार, तर आपला नंबर पहिला येणारच नाही कधी. आणि अशी स्वप्न असतात ना कधीतरी आयुष्यात. त्यांच्या CD देशमुखांचं नाव, मधु दंडवतेचे नाव, असं खाब असतात आपले की मधु दंडवते साहेबांचं जिथे नाव आहे ना कधीतरी आपलं नाव तिथे रासावं. त्या ख्वाबमध्येच आपण असतो. तेव्हा जेव्हा माझा नंबर पहिला आला मी 3 वेळा चेक केला की नक्की का नक्की का नक्की का. झालं, मी घरी गेल्यावर ते पुस्तक वाचत होते आणि मी त्यांना म्हणलं, अहो पार्लमेंटमध्ये ह्या वर्षी माझा नंबर पहिला आलाय. ते फक्त असं वरती बघितलं माझ्याकडे, मला म्हणले लेख कुणाची आहे, आणि परत पुस्तक वाचायला लागले. मग माझी बुद्धिमत्ता आहे का नाहीये, लेख कोण, म्हणजे नक्की काय आहे माझं. पण ते असंच ओपन एंडेड ठेवतात, त्याच्यामुळे दॅट वॉज गुड. तीच बेस्ट कॉम्प्लिमेंट होती असं म्हणायला. कॉम्प्लिमेंट. साधारणपणे मला वाटतं इथं सगळ्यांच्या मनात एक प्रश्न असेल तो मला तुम्हाला विचारायचा आहे. एक असं म्हटलं जातं की पवार साहेब हे असं रसायन आहे ते साधारण कुणाला कळत नाही, पण बाप आणि लेकीचं नातं खूप जवळचं असतं असं म्हणतात. तुम्हाला पवार साहेब कळलेत का हो? एक वडील म्हणून अर्थातच. आय मीन एक वडील. आणि मला असं वाटतं आपण नेहमी म्हणतो बाप आणि लेक, वडिलांचं आणि लेकाचंही नातं प्रेमाचं असू शकतं, किंवा आईचं आणि मुलीचंही प्रेमाचं असू शकतं. आपण एक फॉर्मॅट ठरवलाय. आई वडिलांचं आणि मुलांचं नातं असतं. मग आई किंवा वडील त्याच्यात इमोशन्सचा हळवेपणा करता कमी जास्त असतो, कारण का एखादी मुलगी जास्त एक्सप्रेसिव्ह असते, एखादा मुलगा कमी असेल. पण अनेक पुरुष असेही आहेत जे खूप एक्सप्रेसिव्ह असतात आणि मुली अशा आहेत खूप रिझर्व्ड असतात. त्यामुळे आपण एक कॅटेगरी त्याच्यात केलेली आहे. मला असं वाटतं की अर्थातच त्यांचं राजकारण आहे, आणि नातं हे नात्या जागेवर आणि राजकारण राजकारणाच्या जागेवर. पण ते हळवे आहेत, कसे आहेत? एक वडील म्हणून प्रत्येक माणूस हळवाच असतो ना, कुठल्या ना क्षणाला प्रत्येक व्यक्ती हा हळवाच असतो, पुरुष असू दे किंवा महिला. पण इतक्या मोठ्या वादळात सुद्धा पवार साहेबांना आम्ही असं कणभर सुद्धा डगमगताना बघितलं नाही. तीच त्यांची ताकद आहे. त्याचं क्रेडिट मला वाटतं त्यांच्या आईला जातं. कारण मी त्यांना नेहमी विचारते की तुमच्या आईनी तुम्हाला नाश्त्याला काय खायला दिलं तुमच्या भावंडांना की तुम्ही सगळे एवढे घट्ट आहात. म्हणजे ते त्यांच्या आईचं, आणि त्यांची सगळी भावंड तशीच आहेत. आता एक ज्या लढाईबद्दल राजकीय बोललो आपण, तुम्ही मध्यंतरी एक मुलाखतीमध्ये असं म्हणाला होतात की पवार कुटुंब हे सूरज बडजात्यांच्या हमसाथ साथ आहे सारखं आहे. बरोबर आहे? तर ह्या हसत्या खेळत्या कुटुंबाला कोणाची दृष्ट लागली? आयुष्यात ना प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी काहीतरी संघर्ष अडचण येतं. प्रत्येकाच्या आयुष्यात, तुमच्याही आयुष्यात येऊ नये अशी माझी इच्छा आहे, पण हा कधी ना कधी प्रत्येकाला करावा लागतो. अनेक वेगळ्या पद्धतीने करायला लागतो. दुर्दैवाने आमचा चॅनल्सवर रोज असतो, बाकीच्यांचा घरात असतो, एवढाच अंतर. पण शेवटी माणसं तीच असतात, नाती तीच असतात. आणि माझं भाग्य की 99% माझं कुटुंब हे माझ्याबरोबर उभं राहिलं, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण का यश अपयश सत्ता पैसा या गोष्टी येतात आणि जातात, राहतात फक्त नाती. आणि माझ्यासाठी कुठल्याही इलेक्शनपेक्षा किंवा यशापेक्षा नाती माझ्यासाठी जास्त महत्त्वाची. आम्ही बघितलं ज्या दिवशी बारामतीत मतदान झालं म्हणजे एवढी काट्याची लढाई असताना सुद्धा, मतदान चालू असताना तुम्ही काकींना भेटायला गेलात. अर्थातच माझ्या काकी, माझ्या सगळ्याच काक्या माझ्या आईसारख्या आहेत. म्हणजे कदाचित माझ्या आईनी माझ्यासाठी जेवढं केलं नसेल तेवढं माझ्या काक्यांनी मला केलंय. आणि ज्या काकी, अशा काकींना मी भेटायला गेले. मी जन्मापासून माझी प्रत्येक सुट्टी, म्हणजे 9 महिने मी शिक्षणासाठी माझ्या आई जिनी जन्म दिला तिच्याकडे राहिले, पण 3 महिने माझ्या सगळ्यात मोठ्या काकी होत्या ज्यांना मी मोठी आई म्हणायचे. मग भारती काकी माझ्या सगळ्यात धाकट्या काकी, मग सुमती काकी आणि आशा काकी. माझ्या सगळ्या सुट्ट्या ह्या 3 काक्यांच्याच घरी गेल्या. आणि आशा काकींकडे मी दर इलेक्शनला त्या घरावरनच जाते, तो माझा रूटच आहे. त्याच्यामुळे अर्थातच. आणि आशा काकींचा आणि आमच्या सगळ्या राजकारणाचा काय संबंध? काहीच संबंध नाही. तुम्ही असं हक्कानं नाही म्हटलं दादा चुकतोय? हे बघा, एक तर अजित पवार माझ्यापेक्षा वयानी कर्तृत्वानी सगळ्यांनीच मोठे आहेत. त्यांनी एक निर्णय घेतला जो त्याला योग्य वाटला, आणि तो वयानी माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे खूपच मोठा आहे माझ्यापेक्षा वयानी तो. आणि अनुभवानी कर्तृत्वानी माझ्यावर जे माझ्या आई मावशी काकींनी संस्कार केलेत त्याच्यावरनं आपल्यापेक्षा वयाच्या मोठ्या माणसांचा हा मान सन्मानच करायचा. जरी ते
कसेही वागले तरी आपल्याला बोलायचा अधिकार नाही, कारण का ते आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत, कर्तृत्वाने मोठे आहेत. आणि आशा काकींनी माझ्या प्रत्येक सुखदुःखात अर्थातच त्या राहिलेल्या आहेत. म्हणजे मी घोड्यावरनं, जेव्हा मला अजून आठवतं, माझा भाऊ रणजित, त्याचा एक घोडा होता, मी घोड्यावरनं पडले होते, तेव्हा काकींनी माझ्या आईला पण फोन केला नव्हता. माझं डॉक्टर सगळं काकींनीच केलं. रोज सुट्टीमध्ये 3-3 महिने आम्ही आशा काकींकडे राहिलोय. आजही या जगातला आमच्याकडे मलिदाचा लाडू, म्हणजे चपातीचा लाडूला ग्रामीण भागात मलिदाचा लाडू म्हणतात. तर लाडू या जगात सगळ्यात चांगला कोण करत असेल तर तो आशा काकी करतात, दुसरं कुणाला तो जमत नाही. ह्या सगळ्या ही प्रेमाची नाती आहेत आणि जन्मापासून आम्ही एकत्र एक कुटुंब म्हणून राहिलं. त्याच्यामुळे काकींचा आणि आमच्या राजकारणाचा काहीच संबंध नाही. पण विरोधकांशी लढणं सोपं असतं, आपल्या माणसांशी लढणं सगळं कठीण असतं. आयुष्यात ह्या गोष्टी येतात तेव्हा आपल्याला जे योग्य वाटतं त्या बाजूनी जेव्हा आपण उभं राहतो तेव्हा ती लढाई एवढी अवघड नसते एक तर. आणि ती लढाई वैचारिक होती, वैयक्तिक कधीच नव्हती. आजही अजित पवारांची दोन्ही मुलं पार्थ आणि जय, जेवढे मला रेवती आणि विजय प्रिय आहेत तेवढेच ते आहेत, तेवढाच रोहित आहे, तेवढेच युगेन आहेत. कारण की शेवटी आमच्या घरातली मुलं आहेत, ती आमची पोरं आहेत. त्याच्यामुळे ते बोलतात, येतात तुमच्याकडे. माझे संबंध सगळ्यांशी चांगले आहेत आणि मी सगळ्यांशी बोलते. समोरचे बोलतात का नाही दादांशी कधी बोललात खरं सांगा? नाही, मी अजित पवारांची बोलायला तयार आहे, पण त्यांनी माझ्याशी बोलायला पाहिजे ना. ते बोलत नाही. ते सगळ्या पण ताई खरं सांगा, दादांना तुम्ही ओळखता, दादा जेव्हा म्हणतात की मी चुकलो, ठीक आहे, आता तो त्यांचं मत आहे आणि ते माईकवर जे बोलतात ही लोकशाही आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला मन मोकळं करायचा अधिकार आहे. मी दडपशाहीवाली आणि अदृश्य शक्तीच्या गँगमधलीच नाही आहे. त्याच्यामुळे मला हा देश, राज्य आणि माईकवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे हा देश चालला पाहिजे, माझं ठाम मत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला काय वाटतं आणि काय बोलावं हा त्याचा अधिकार आहे. नाही, पण ते जेव्हा म्हणतात हा माझं चुकलं, मान्य केलं त्याने, माझी चूक झाली आणि मी घरात राजकारण घुसवायला नको होतं, ठीक आहे, काही जे काही गोष्टी का केलं त्यांनी ते नाही सांगितलं, ते वेगळं कारण सांगितलं. पण जर ते म्हणत असतील की त्यांचं चुकलं, मग आता बारामतीमध्ये पुन्हा त्यांच्या विरोधात घरातला उमेदवार आला तर पुन्हा म्हणजे घरातला तो संघर्ष अटळ असेल का? नाही, अजून आमचं काही ठरलेलं नाही. एक तर आमचं सीट वाटप झालेलं नाही, त्याच्यामुळे बारामतीची सीट एकतर नक्की आघाडीतून कोण लढणार हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की कॅन्डिडेट कोण असेल. खरं तर हे आमचं भाग्य की महाराष्ट्राची मायबाप जनतेने जो आशीर्वाद आम्हाला दिला आणि जी साथ आम्हाला संघर्षाच्या काळात दिली, आणि आजही राष्ट्रवादी काँग्रेस आणि सगळ्याच महाविकास आघाडीच्या पक्षांकडे लोकांनी जो विश्वास दाखवला आहे, ज्या पद्धतीने तिन्ही पक्षांकडे इच्छुक उमेदवार येत आहेत, तिन्ही पक्षांकडे येत आहेत आणि आमचे मित्रपक्षही उत्साही आहेत, हे सगळं बघता बारामतीतही अनेक इच्छुक आहेत. त्याच्यामुळे अर्थातच त्यांचा सगळ्यांची चर्चा करूनच तो निर्णय होईल. हा कुटुंबातला माझा शेवटचा प्रश्न, कुटुंबाच्या बद्दलचा, पण थोडा इमोशनल आहे. ताई, तुम्ही दादांबद्दल एक वाक्य बोलला होतात, मला ठळक आठवतं, मी हेडलाईन वाचली होती ती, माझा दादा राजकारणातला अमिताभ बच्चन आहे. तुमच्या मनातल्या दादाच्या हिरोच्या इमेजला ठेच पोहोचली का? असं नाही, अमिताभ बच्चनचं पण करिअर तुम्ही बघितलं, त्याला पण डाऊनफॉल्स होते आणि हाय फॉल्स होते. त्यामुळे अमिताभ बच्चनजींच्या करिअरमध्ये मी त्यांचं करिअर खूप फॉलो करते, कारण का ते एक इंटरनॅशनल आयकॉन आहेत. आणि अमितजींचंही करिअर जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यात जसं कुणाच्याही आयुष्यात चढ उतार येतात तसे सगळ्यांच्या येतात. आणि कुठलाही नेता, अभिनेता, कोणीही मोठं असतं, त्या प्रत्येकामध्ये चांगले वाईट गुण असतातच, असं कोणीच परफेक्ट नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात तो संघर्ष येतो आणि जातो. आता उतरतीचा काळ आहे अमिताभ बच्चनचा, तो प्रत्येकाचा नाही. अमितजी कधीच उतरते काळात नसतात. अमितजींच्या करिअर वाईज दादांचा थोडा, मी अमितजींचा संघर्ष म्हणेन, उतरता काळ म्हणणार नाही, कारण का अमितजींच्या आयुष्यात खूप संघर्ष झाले. अजित पवारांच्या आयुष्यात काय चाललंय हे मी कसं सांगणार, त्याचं उत्तर तुम्हाला द्यायला लागेल, कारण किंवा त्यांना विचारावं लागेल, कारण का माझी त्यांची 1.25 वर्ष भेटी नाही. त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे मला त्याच्यात इंटरेस्टही नाही आणि मला वेळही मिळत नाही. कारण एक तर पक्षाची कामं असतात, मतदारसंघातली कामं असतात, महाराष्ट्राच्या समोर महंगाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महाराष्ट्रातलं बजेट, परवाच आपण वाचलं असेल की माननीय गडकरी साहेबांनी सांगितलेलं आहे
की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीत आलेली आहे आणि मी स्वतः दरवर्षी फायनान्स बिलवर आणि फायनान्शियल बजेटवर पक्षाच्या वतीने मी दरवर्षी बोलते. त्याच्यामुळे ह्या विषयाचा फायनान्सचा थोडासा अभ्यास माझा जरा बरा आहे, देशाच्या पातळीवरचाही पार्लमेंटमध्ये. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आम्हाला बऱ्याचशा वाचनात येतात, त्याचे डॉक्युमेंट्स आमच्याकडे अनेक राज्यांचे येतात आणि महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करण्यात इतके व्यस्त आम्ही असतो, त्याच्यामुळे फारसं कुणाच्या आयुष्यात काय चाललंय ह्या बघायला फार कमी वेळ असतो. ठीक आहे. पण या सगळ्यामध्ये आता मी थोडंसं राज्याच्या पातळीवरती काही जे महत्त्वाचे प्रश्न तुम्ही सध्या उपस्थित करताय, साधारणपणे आम्हाला एक असं दिसतंय की राज्याच्या राजकारणामध्ये वर्सेसवाले तुम्ही विंडो बघता का टीव्ही चॅनलवर? आम्ही वर्सेस दाखवतो, म्हणजे इकडून एक बोलतात तिकडून, असं आम्हाला साधारणपणे दिसतं. लसावी जर काढला तरी सुप्रियाताई वर्सेस देवेंद्र फडणवीस, असा काही सुप्त संघर्ष आहे का? साईंच्या टार्गेटवर सतत देवेंद्र फडणवीस का दिसतात? नाही, टार्गेट असं नाही. एक तर माझी वैयक्तिक, मी कुणावरच डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. तुम्ही माझी सगळे स्टेटमेंट्स काढून बघा, मी वैयक्तिक कुणाबद्दल, मी पॉलिसी बोलते. आणि पॉलिसीमध्ये असं दुर्दैवाने झालंय की एकतर देवेंद्रजींबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि अतिशय सुसंस्कृत माणूस. ओरिजिनल बीजेपी 2.0 नाही, कारण का एक बीजेपी आहे आणि एक 2.0 बीजेपी आहे. ते ओरिजिनल बीजेपी आहेत आणि 5 वर्ष या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून त्यांना काम करायची संधी मिळाली. आणि कुठलंही सरकार, म्हणजे मी इतकी बाळबोध नाहीये म्हणायला की 70 साल मी कुछ नाही वगैरे, असं काही नाही. प्रत्येक सरकार काही ना काहीतरी चांगलं काम, चुकीही करतं पण चांगलंही काम प्रत्येक सरकार करतं. आणि गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. असं कोणीच आम्ही म्हणू शकत नाही की कोणी काहीच केलं नाही. प्रत्येक सरकार काम करतं आणि नवीन जे सरकार येतं जरी वेगळ्या विचाराचं असलं तरी ते कंटिन्युटी असते. अनेक चांगले उपक्रम जे अटलजींनी सुरू केले, काँग्रेस पक्षांनी सुरू केले, हे भारतीय जनता पक्षांनी पुढे नेलेले आहेत. तर ह्या परिस्थितीत माझ्या देवेंद्रजींकडून जास्त अपेक्षा होत्या. कारण 5 वर्ष जेव्हा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत, अनेक चांगले उपक्रम त्यांनी केलेत, खूप चांगलं लीड केलं. पण ज्यावेळी देवेंद्रजी म्हणले की मी 2 पक्ष फोडून आलो, मला प्रचंड वेदना झाल्या. 2 पक्ष फोडून मी उपमुख्यमंत्री झालो. देवेंद्रजी आपसे उम्मीद नव्हती, कारण का मला असं वाटलं होतं की तो एक कणखर नेता आहे. जरी विरोधक असला तरी एका सशक्त लोकशाहीमध्ये दिलदार विरोधक असला पाहिजे. ते अभ्यासू आहेत, मजा येते डिबेट करताना. अभ्यासी माणसाशीच डिबेट करण्यात जास्त. तुम्हाला आवडेल त्यांच्याशी डिबेट करायला? हॅपीली, कधी मला आनंदच होईल डिबेट करायला. का नाही? कारण का ती वैयक्तिक विषय नाहीये, तो एक पॉलिसी लेवलचा आमचे मतभेद आहेत. आणि दुसरं, ते जेव्हा त्यांच्याकडे होम मिनिस्ट्री असते, गृह मंत्रालय असतं, दुर्दैव, आणि मी डेटा वाईज म्हणते, मला वैयक्तिक काही बोलायचं नाही त्यांच्याबद्दल, पण केंद्र सरकारचा, जे त्यांच्याच विचाराचं केंद्र सरकार आहे, इथेही त्यांचं आहे. मग डेटा काय दाखवतो की महिलाच्या वरचे अत्याचार ह्यांच्या काळात वाढले. बदलापूरची केस, म्हणजे मला सगळ्यात वेदना कधी झाल्या जेव्हा देवेंद्रजींच्या हातात मी बंदूक बघितली. एक तर मी एक लोकप्रतिनिधी आहे, मी आईही आहे त्याच्याबरोबर. मला नाही वाटत की माझ्या मुलांनी एका राज्याच्या गृहमंत्रीच्या हातात बंदूक घेऊन बदलीची भाषा बोलावी. ही लोकशाही आहे. एका लोकशाहीमध्ये एक गृहमंत्री बदलाची भाषा बोलते, हा काही टीव्ही सिरियल आहे? ते मिर्झापूर टीव्ही सिरियलमध्ये शोभतं, ते नेटफ्लिक्सवर शोभतं, पण वास्तवतेत नाही. कारण का हा देश बदल्याने नाही चालत, हा संविधानाने चालतो. त्याच्यामुळे जेव्हा देवेंद्रजींसारखा माणूस मी बंदूक घेऊन बघितला, मी म्हटलं अरे बापरे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, काय असं करतायत बॅनरबाजी. त्यानंतर ड्रग्सची केस, ललित पाटीलची पुण्याची केस, हिट अँड रनची केस, 2 लोकांना पोस्टची गाडी उडून जाते, रक्त बदललं जातं. कुठल्या नेत्यांनी फोन केला? होम मिनिस्ट्रीतूनच आला ना. मी नाही म्हणत देवेंद्रजींनी केला, पण त्यांच्या माझी अपेक्षा होती की देवेंद्रजींसारख्या माणसांनी, ज्यांच्याकडून मलाही अपेक्षा आहेत, त्यांनी 0 टॉलरन्स करायला पाहिजे होता की या राज्यातली बदल्याच्या ऐवजी FIR वेळेत करायला पाहिजे होता, फास्ट ट्रॅक कोर्ट करायची आणि भर चौकात त्या व्यक्तीला, बदलापूरच्या गलिच्छ त्या माणसाला फाशी द्यायला पाहिजे होती. हे माझ्याकडून अपेक्षित होतं देवेंद्रजी. एक शेवटचा माझा प्रश्न आहे की तुम्ही असं म्हणालात भाजप 1 आणि 2. ओरिजिनल 1 नाही, ओरिजिनल आणि 2.0. हा, मग राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये आम्हाला जे चित्र दिसतं गेल्या काही दिवसात ते काय वेगळं आहे?
जे लोक तुम्हाला सोडून गेले ते लोक पुन्हा त्यांना असं लक्षात येतंय की नाही आता आपलं काही खरं नाहीये, चला पुन्हा साहेबांकडे. पण संकटाच्या काळात ताईंसोबत साहेबांसोबत जे उभे राहिले त्यांचं काय? तुम्ही म्हणता निष्ठावान तर ते नव्हते ज्यांना आज जे तुमच्याकडे तिकीट मागायला येतात. मग फरक काय तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये? नाही, आमच्यात आणि त्यांच्यात खूप फरक आहे. हे आदरणीय पवार साहेबांना नेता मानून प्रेमापोटी आदरणीय पवार साहेबांकडे येत आहेत, पहिला मुद्दा. आणि महाराष्ट्राची तेव्हा कुठं गेलं होतं प्रेम त्यांचं? नाही, साहेबांना सोडून गेले. नाही, त्याच्यात अंतर आहे. तुम्ही विचारताय त्यांच्यात आणि आमच्यात. आमच्याकडे वॉशिंग मशीन नाही आणि आमच्याकडे आईस देखील नाही. आईस म्हणजे हे थंड नाही, आईस म्हणजे ICE, इन्कम टॅक्स, CBI आणि ED ही आमच्याकडे नाही. जी लोक आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे कदाचित परत यायचा प्रयत्न, मी कदाचित म्हणते, येतात असतील. मला एक तर माझा अधिकार नाही तो पक्षामध्ये. आमचा पक्ष एक कल्ली चालत नाही, सगळ्यांना विचारात घेऊन चालतो. एक. आणि दुसरं, माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात. मी मॅव्हरिक नेता नाही की मी त्या मीटिंगमध्ये होते आणि हे झालं. ह्याला माचोइझम किंवा जिंगोइझम म्हणतात. मला लिडरशिपमध्ये, पॉलिटिकल लिडरशिपमध्ये जिंगोइझम चालत नाही. ती नेटफ्लिक्स, Amazon TV सिरियलमध्ये छान वाटते, ती वास्तवतेत लिडरशिपमध्ये नाही चांगली वाटत. तुम्ही त्यांना घेणार की नाही? तुमचं वैयक्तिक मत नाही, काय? ह्या लोकांना ज्यांनी संकटात टाकून साहेबांना ह्या वयात गेले, लोकांची सिंपतीचं काय? जी सिंपती तुमच्या कमी नाही होणार? नाही, एक तर साहेबांचं वय काढू नका, कारण का जर ते हे बघत असतील तर मला त्या वयावरनं त्यांना त्यांचं वय काढलेलं आवडत नाही. तो पहिला मुद्दा. त्याच्याबद्दल. आणि दुसरा मुद्दा की ह्या पक्षामध्ये कोण कुठल्या कारणासाठी गेलं, कोण का परत येतंय, कोण परत येतंय ह्याचा डेटा माझ्याकडे नाही. ही चर्चा तुमच्याच चॅनलवर होते, माझ्यापर्यंत ही चर्चा आलेली नाही. आणि जेव्हा येईल तेव्हा त्याची चर्चा ही सगळ्यांना विचारून, सगळ्या कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा, सहकाऱ्यांचा मान सन्मान करून एका लोकशाही पद्धतीनेच होईल. कुठलाही निर्णय या पक्षात असा घेतला जाणार नाही ज्याच्यात कुठलाही कार्यकर्ता दुखवला जाईल. खूप खूप धन्यवाद ताई. मी रॅपिड फायरकडे येतो. हॅपीली. शेवटची काही. जवळचं कोण, दिल्ली की मुंबई? बारामती. ऍक्च्युली ठाकरे की गांधी? ठाकरे की गांधी? अरे अगदी आता कोण मला जास्त, दोन्ही. खरं तर हे अवघड प्रश्न आहे, कारण का माझे कौटुंबिक संबंध दोन्ही कुटुंबाशी आहेत. ठीक आहे, तुमचं चॉईस आहे. नाही, दोन्ही कुटुंबाची माझी अतिशय जवळीक आहे. रोहित की आदित्य? रोहित की आदित्य? आता दोघेही मला मुलासारखे आहेत. आता असे तुम्ही मला असे प्रश्न विचार, उद्या रेवती का विजय? मला घरी जायचंय परत. आता पुढचा प्रश्न, दादा की वहिनी? जवळ कोण? मी हा अवघड प्रश्न आहे, पण मी अशा वेळेस वहिनी म्हणेन. याचं कारण असं की वहिनी दुसऱ्याच्या घरातून आलेली, आमच्या घरात आलेली मुलगी आहे. त्याच्यामुळे नेहमी जरी तो भाऊ असला तरी एक महिला जेव्हा लग्न होऊन त्या घरात जाते, त्या घराची ती लेक होते. त्या घरात तिचा मान सन्मान झाला पाहिजे. त्याच्यामुळे माझ्या सगळे भाऊ कितीही प्रिय असले तरी माझ्या वहिनींबद्दल, सगळ्या वहिन्यांबद्दल नेहमीच जास्त मान सन्मान होईल. कारण का त्या त्यांचं घर सोडून आमच्या घरात आता लेकीच्या रोलमध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे त्या नात्याचं जपणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. तुमच्या या वाक्यातून सिद्ध झालं खरंच पवारांचं कुटुंब हे सूरज बडजात्यांचं हम साथ साथ आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात, खूप मनमोकळेपणाने बोललात. अनेक प्रश्न होते आमच्या मनात, ताईंना कधीतरी विचारायचे होते. त्या सगळ्या प्रश्नांना अगदी जेन्युइनली उत्तर दे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. नमस्कार.